सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व 22 जानेवारीला अयोध्या या ठिकाणी होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या उद्घाटना प्रसंगाचे औचित्य साधून शिवसेना उपनेते विजय नहाटा व शिवसेनेच्या वतीने संपूर्ण देवालय मंदिरे स्वच्छता मंदिर हाती घेण्यात आली होती। बेलापूर गाव, नेरूळ पश्चिम, नेरूळ पूर्व, सानपाडा, तुर्भे, वाशी, राम मंदिर, शिव विष्णू मंदिर, गणपती मंदिर या मंदिराचा समावेश होता। यावेळी जिल्हा संघटक सरोज पाटील, उपजिल्हा प्रमुख रोहिदास पाटील, दिलीप घोडेकर, विजय माने, संजय भोसले इत्यादी शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। राज्यात राम मंदिर प्रतिष्ठापना उत्सव साजरा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे। त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने शिवसेना उपनेते विजय नहाटा यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण देवालय मंदिरे स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे। देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आमच्या सगळ्यांचे नेते, महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आम्हाला दिलेल्या आदेशाप्रमाणे 14 तारखेपासून सर्व शहरातली मंदिरं स्वच्छ करण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि 22 तारखेला जी प्रतिष्ठापना आहे राम जन्मभूमीमध्ये त्याच्या अनुषंगाने आपण एक विधायक कार्यक्रम म्हणून हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। आज बेलापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्त्यांनी या भागामधली सगळी मंदिरं स्वच्छ करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला होता। याच्यापूर्वीच बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं असेल की मंदिरं स्वच्छ केली आहेत, रंगरंगोटी केलेली आहे, डागदुरुस्ती केलेली आहे आणि याच्यामध्ये शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय सक्रिय सहभाग घेतलेला आहे। आज सकाळी 8 वाजल्यापासूनच आम्ही या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। सुरुवातीला बेलापूरला आपलं जे राम मंदिर आहे, अतिशय प्रसिद्ध पुरातन मंदिर, त्या ठिकाणी साफसफाईला सुरुवात करण्यात आली, देवाला वंदन करण्यात आलं। त्याच्यानंतर नेरूळ पूर्व, नेरूळ पश्चिम, दारावे, तुर्भे MIDC, तुर्भे, त्याच्यानंतर वाशी, सानपाडा या सगळ्या ठिकाणी जी मंदिरं आहेत, पुरातन मंदिरं आहेत, त्या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर स्वच्छता केलेली आहे आणि मोदी साहेबांच्या आणि शिंदे साहेबांचं जे आव्हान होतं त्याला प्रतिसाद म्हणून हे अतिशय चांगलं काम या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। आणि याच्यामध्ये मी मगा म्हटल्याप्रमाणे शिवसेनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, उपजिल्हा प्रमुख आमचे वाघमारे साहेब असतील, मिलिंदजी असतील, सिंग साहेब असतील, घोडेकर साहेब असतील, शहर प्रमुख आमचे विजय माने साहेब असतील, उपशहर प्रमुख आमचे आतिश असतील, सगळीच मंडळी, जोशी साहेब असतील, या सगळ्या, रोहिदासजी पाटील होते, या सगळ्या मंडळींनी, सगळ्या खालच्या कार्यकर्त्यांनी खूप अतिशय मनोभावे हे स्वच्छतेचं काम हाती घेतलं। त्याच्याबद्दल मी त्याला खूप खूप धन्यवाद देतो आणि 22 तारखेनंतर योग्य वेळी या शहरातल्या प्रमुख लोकांना अयोध्येची वारी घडवण्याचे जे आदेश आहेत त्याचे आम्ही निश्चितपणानं पालन करू। आणि आपण पाहिलं की 2 दिवसापूर्वीच माननीय पंतप्रधान आले होते, त्या ठिकाणी राम मंदिर तयार करण्यामध्ये ज्यांची अतिशय मोलाची भूमिका आहे असं नरेंद्र मोदी साहेबांचं अभिवादन शिंदे साहेबांनी 1.5 लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये सर्वांनी उभं राहून केलं। खूप मोठी घटना देशाच्या दृष्टीनं घडलेली आहे। शेकडो वर्ष ज्याची आपण वाट बघत होतो तो क्षण 22 तारखेला आपल्याला आनंद घ्यायचा आहे आणि 22 तारखेला घरोघर आपल्याला दीपावली करायची, दीप लावायचे, गोडधड करायचं आहे, ध्वज लावायचे आहेत आणि त्याही कामामध्ये या विधानसभा क्षेत्रामधली, बेलापूर विधानसभा क्षेत्रामधली संपूर्ण शिवसेना सक्रिय झालेली। त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ जर्नलिस्ट मुशाई शाहसह प्रिया उजबांचा रिपोर्ट, नवी मुंबई।